बातमीपत्राची सुरुवात आपण करूया। बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहिजेत। पहिली महत्त्वाची बातमी येते कोरेगाव भीमामधून। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर 208व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला रात्री 12 वाजता मानवंदना देताना सामुदायिक बुद्ध वंदना घेतली। विजयस्तंभावर शौर्य दिन साजरा होत असताना विजयस्तंभास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर विजयस्तंभाला विविध फुलमाळ्यांनी देखील सजवण्यात आले आहे। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे आज 208वा शौर्य दिन साजरा होत आहे। त्या निमित्ताने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे, तर या ठिकाणी येणाऱ्या लाखोंच्या संख्येच्या भीम अनुयायांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनानेही जय्यत अशी तयारी केली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्ताने विजयस्तंभाला जी आहे आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। या सजावटीमध्ये 1 लाख कृत्रिम फुलं आणि 1 लाख नैसर्गिक फुलांचा वापर करण्यात आला आहे। त्याचबरोबर या विजयस्तंभावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय चिन्ह असणारा अशोक स्तंभ, त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिमेचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला आहे। आज सकाळपासूनच अगदी रात्रीपासूनच या ठिकाणी भीम अनुयायांनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। खरं तर कोरेगाव भीमा येथे असणाऱ्या विजयस्तंभाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली भेट दिली होती आणि या घटनेला यावर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहेत। पुढल्या वर्षी या घटनेची शताब्दी असल्यामुळे या वर्षीच्या शौर्य दिनाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय। या घटनेला 99 वर्ष होत असल्यामुळे या घटनेचा कुठेतरी या वर्षीच्या शौर्य दिनावरती प्रभाव असलेला पाहायला मिळतोय आणि त्याचा प्रभाव या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे त्याच्या सजावटीमध्ये असलेला पाहायला मिळतोय। रात्री 12 वाजता या ठिकाणी विजयस्तंभाला जी आहे ही बुद्धवंदना घेण्यात आली, त्याचबरोबर मानवंदना देण्यात आली आणि रात्री 12 वाजेपासूनच या ठिकाणी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीम अनुयायी या ठिकाणी येऊन विजयस्तंभाला अभिवादन करणार आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा, पुणे। तर कोरेगाव भीमा येथे 208वा शौर्य दिन साजरा होतोय। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे येत विजयी स्तंभाला अभिवादन केलं। पूर्वेकडील रॅम्प रोड अनुयायी उलट दिशेने येत आहेत।